प्रत्येकाने सुवर्ण दिवस खूप खूप एन्जॉय केलेला असं. शाळेचे दिवस म्हणजे वेगळे आठवणी असतात. ह्यो सुरपिणीचं पालो म्हणजे पोटात दुखल्यावर एकदम जालीम उपाय. सुरपिणीचं पालो कुठलं आणि पोटाक लायलो म्हणजे पोटातलं दुखणं गायबच होता. नमस्कार म्हणताय, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे माझ्या हातात जी असत ही सुरपिणीची रोपं असत बारकी बारकी. पोटात दुखण्यावरती ह्याचं पूर्वीच्या काळात जालीम उपाय असतो ह्याचा उल्लेख होतो. म्हणजे तेव्हाच्या टायमिंगला जर कोणाच्याही पोटात दुखला तर आपली आजी आजोबा पुन्हा जागो सुरपिणीचं पालो पटकन घेऊन ये कुटून देत. त्यानंतर तो हातापायाच्या तळव्यांका लायला जायचो आणि त्याचं कडू एकदम म्हणजे चव कडू लागता. एकदम औषधी ह्या तेव्हाच्या काळातला वनस्पतीचं झाड असा जा आता खूप कमी प्रमाणात गावता. पण आमका तुळसा आजीने रोप पाडून दिलेली असत तीच मी आता आमच्या घराकडे तिसरला येत आहे. तर चला मग आजचं सुंदर असं व्हिडिओ या वृक्षारोपणापासून सुरुवात करा. औषधी पण वनस्पती असा आणि छान असा खाऊकीची चव एकदम म्हणजे एकदम कडू लागता. पण त्या पोट दुखला की तेव्हा पालो खाल्लो जायचो ज्याच्यावर पोटातलं दुखणं गायब व्हायचं. 1-2 सेकंदची गोष्ट असा. ही पहिली मी क्लिप आत्ताच घेत आहे. तर एक वाट्यासून जाणारे काका म्हणतात जे कधी अड्ड्यात नसतात माझ्या मध्यात नसतात, काय हत्ता काढतंस. तर आज पहिल्यांदा कोणाक तरी सडेतोड उत्तर दिलं आहे बरोबर काय ता. ह्या किती काढताय कशासाठी काढताय माझं माका बरोबर माहीत असा. तर आता आपण घराकडे जाऊया, ही रोपा लावून घेऊया. तर चला मग म्हणताय सुरपिने झाड लावच्या आधी 2 दिवस झाले ती वस्तू मी अनबॉक्सिंग करूंक नाही आणि थार नाही मागा ती बघितसा कारण की ती दिसाक तर खूप मस्त असा आणि एक नंबर कामाची पण असा. तर या बॉक्समध्ये असं ती गोष्ट. तर आता आपण अनबॉक्सिंग करूया. या खास पप्पांकडनं माझ्यासाठी असा. मी या खूप म्हणजे खूप इटामलेलं आहे पण ह्याच्यामुळे आता सगळं टेन्शन जातं आणि मग पैसे पण मध्ये इन्व्हेस्ट करूचे लागलेले. आता दाखवते चला वेळ झालेले नाही काय सखी भोगता आता तर मंडळी ह्या बघा पप्पाने आणलेला छोटासा गिफ्ट. तर ह्या असा जो चार्जर प्लग असताना तो सेफ राहावा त्याच्यासाठी असा. नाही तर जी ही पिन वगैरे असताना अशी ती दुडान तुटतात त्याच्यामुळे मागेलेलं कारण की माझं पहिलं चार्जर बाद झालेलं होतं. मला नंतर पैसे इन्व्हेस्ट करून दुसरं लगेच चार्जर घेऊचं लागलं 1 वर्ष जाऊच्या आत आणि मोबाईल कशा खराब जातात त्याच्यामुळे मी घेतलं आहे. तर आता चार्जर पॉईंटला आपण ह्या सगळ्या कनेक्शन करून घेऊया. तर चला वायरला कवर करण्यासाठी ही ह्या मेन प्लग असतात तो ॲडॅप्टर त्याच्यासाठी एकदम मस्त असा दिसाक पण अट्रॅक्टिव्ह असा आणि पूर्णपणे काचीचा असा. तर बाकी ह्याचं वाईट वापर काय नाही का चांगल्यासाठी कारण की हे बघा चार्जर वगैरे ना आतमध्ये व्यवस्थित सेफ राहता पडलं वगैरे तरी जाऊ करू आतमध्ये सुद्धा. मी म्हणजे माझ्या मोबाईलचंच चार्जर ती हा मागायला. तर मंडळी ॲडॅप्टरला आपण ह्याला कवर केलेला असा म्हणजे कसा चार्जर एकदम सेफ राहता आणि मी अनुभव घेतला आहे चार्जरच्या बाबतीत. त्यामुळे मी काही रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे पप्पांका मी ऑलरेडी फोटो वगैरे टाकलेले आणि सांगितलेले की तुम्ही त्यांना काया कराने घेऊन या कारण की ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर कदाचित काही व्यवस्थित येणार नाही. आपण स्वतः बघतो तेव्हा चांगले येतात. तर दिसाक पण छान वाटतं ना. तर बाकी करूया. तर ही ना वायरिंग लावण्यासाठी असं म्हणजे ही जी पिन असतात ती सेफ रवण्यासाठी आणि इसर ना हे 2 क्लिप्स असतात म्हणजे जेव्हा आपलं चार्जर इसर अटॅच होतं ना तेव्हा इसर ना ही पिन फोल्ड होता. त्यामुळे हे पिन लावल्यानंतर कशी इतकी ही पिन सेफ राहतं त्यासाठी हे क्लिप असत 2. मंडळी हे बघा पिन अशी सेफ राहता आणि मस्त म्हणजे कम्फर्टेबल आहे चार्जरसाठी. तर ही वायर जी आता ही सगळी यांना कवर करतं म्हणजे काही असं नाही की ह्याच्यामुळे चार्जरला प्रॉब्लेम होणार. चार्जर सेफ राहतो का आता अर्धो 1 तास तरी लागतो ना मग गुंडाळीसर. तर फायनल गुंडाळल्यानंतर मी तुमका दाखवते चार्जरचं लुक. तर एकदम युजफुल आणि मस्त होता. आता ते बघितलं व्यवस्थित सेफ राहता वायर असतात ती कारण की एकदा कानात खडवलेलं आहे. चार्जरसाठी काही रिक्स घ्यायचं नाही. आता पर्यंतचा शाळेत चालला तर हेडे बघ हां आणि स्वरा आणि प्राची पण असत. चला गो बाय बाय परी संध्याकाळी भरा घेत आहे. चला तर मंडळी आता आम्ही सुरपेनीची झाडं असत ती आमच्या इसरच लायतं मस्त एकच तिसर आईला येतात. तर चला इसर लावूया हां. तर आमच्या इसर पुढल्या दाराकच आम्ही एक झाड लायतो सर.
आपणच जगतले मग ते हो. आताशी पावसात झाडा लागलेली कशी त्यांना रोज काय शिपाची गरज नाही. ऑटोमॅटिकली पावसाचं पाणी आणि त्यांची चांगल्या प्रकारे वाढ होता आणि ह्या तर औषधी वनस्पती असा त्यामुळे चांगला असं अशी आजूबाजूत थोडीफार तरी झाडा व्हाई बागेतल्या बागेत जवळच्या जवळ. बाबडे हाडून गेल्या मुद्दम. फिरवलेले असं तिसर आणि ह्या शेवत्याचा झाडा परत हिसर ही आबोली असा. सखी सखी काय करता आता सखी. खालती उतराक बघता आता आणि ही आबोली असत. सर गुलाबनीचा पण झाडा बघा ती. आजूबाजू कशी औषधी वनस्पती असली की त्या आपल्या जीवाक पण बरा. ह्याचा मा पपई ती कुपळून झाला मांगराकडे. मी मांगराकडे लावते. चाप्या मळलं काय गे वास येता. चाफ्याचं फुल असलं आजूबाजू जरी कोणी माळलेला असला ना तरी लगेचच त्याचा वास सबन मनमोहक असा. सखी काय झाला ते सगळे मग झुपको कशी जातली नाही जाऊ नये पगळून नको. एक चकला रुजला तर रुजा काय केलं. तर मस्तपैकी आमची झाडा लावून झालेली असत. आता बघूया पुढचं दिनक्रम दिवसात काय घडतं आता. तर मंडळी आता 4:45 वाजलेले असतात. मराठी शाळा 4:45 4:30 5च्या दरम्यान सुटतात. तर परीक सांगलेला होता सकाळी हाडूक येते नंतर ते का झाडण्यासाठी जात आहे. बघूया किसर गावतात आता चला मग. तर मंडळी काय झालं आपण डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ चालू केलेला असं परीक शाळेत हाडूक जाताना झाडा वगैरे लायल्यानंतर मोठं पाऊस होतं. त्यानंतर मम्मी नडणी करून गेलेली आता 10-15 दिवस झाले तर वगैरे लावून त्याच्यामुळे बारक्या बारक्या कराडीला तर नडणीक सुद्धा सुरुवात झालेली असा. त्यामुळे जेवण करूची वेळ माझ्यावर होती आणि लाईट पण ये जाय होती. त्यामुळे मी लवकर जेवण वगैरे करून घेतलं आहे. जेवलं त्यानंतर जेवल्यानंतर एक झोप काढलं आणि उठान बघले तर एक 4:30 वाजलेलेच. मग फ्रेश जाऊन आता परी हाडूक जात आहे. त्यामुळे मध्यंतर असा कायच घडाक नाही. आता परीत हाडूक जाते. बघूया खिसर गावता. आता लवकर शाळा सुटलेली असली तर त्या मुरगजवाडीपर्यंत गावात नाहीतर मग जायचं लागा शाळेकडे. तर आज बघूया रात्री काय असं ते जेवणात. कारण की आणि मेन गोष्ट मी सांगतच नाही की साक्षीचा होता ना त्याची 12वी झालेली. तर साक्षी आता पुण्यात गेलेला हा आजपासून. आता घराकडे मी एकटाच असते त्यामुळे वेळच जाऊक नाही. बरेच दिवस तर घराकडे राहुलाकडे जाय पण नाही. तेव्हा आज घरात एकदम उघडा वाटतात. ते का पोचव काकी पण गेली आहे. त्यामुळे परी आणि बाळूची इतकी काळजी असता म्हणून परी हाडूक जातं. कारण की मम्मी नाही त्याची एक काकी 2-3 दिवसानंतर येत रिटर्न. काका पण येला. परी इल्लेला हा कसं होतं दिवस शाळेचं दियडे दप्तर पप्पा इलो 10चे नेलो. बरा झालं ते शाळेत गेलं असतं नाही तर हुन्हा असतं आज परी शाळेत जाऊ नाही काय लगेच खाऊ दोघ गेला रे. खाऊक बघा घेतल्या ना काय काय. ती 1 रुपयाची कुरकुरी मा. तर कोणी ही चांदण्याची कुरकुरी खाल्ली आहेत कमेंट करा. आणि ही इमली आता किती रुपयाक गावता ही 8 आण्याक. रुद्रान काय घेतलंय ही सर स्टॉप तुमचं खाऊचं. सगळेजण खाऊक घेऊन घराकडे जातात. प्रत्येकाने सुवर्ण दिवस खूप एन्जॉय केलेला असं. शाळेचे दिवस म्हणजे एक वेगळे आठवणी असतात. भूषण शाळेत सोय नसता का मस्ती करता सांग रुद्र ती खरा सांगतलं. ते किती जाता आता आणि भूषण आणि वेदिका 4थीत आणि हो 2रीत असेच जात आहे वाटेन तो रस्त्याच्या बाहेर मजा मस्ती करीत.
ए हो रुद्र ते मासे धरला का नाही पावसात गावले तसे आपले दोन मोठे बघलेलं मी तुका पहिली कुर्ली आणि भूषणान कितके धरले काय मग त्याने एक कुर्ली टाकली नाही कुर्ली काय वाटत त्यांच्या काय झाली आमचंही बालपण असंच होतं आता हळूहळू आम्ही आता जातो पाऊस नाही हा. होय का तर चला मग जाऊया मजेशीर ते दिवस आठवत आठवत घराकडे माझी पण मराठी शाळा हीच होती आम्ही पण ह्याच रस्त्याने लहानपणी असताना परग्यात घेऊन इले निघताच सवापास होतले आणि मम्मीकडे हिर म्हणजे का त्या दिवशी शाळेत हिर ह्या केलेले होते वळलेले त्या ते मम्मी वेणी घालता झाडू करण्यासाठी जरा अशा प्रकारे वेणी घालायची लागतात ती बेक वेणी घालून ठेवले रानात ठेवला एक वेणी घालून रडे स्वतःच्या खाली पण एक ठेवला ना हे बघा इल्याला चार्जर फक्त तुका आवडलं काय दाखव बघ्या मंडळी आज गुरुवार असा तर अंघोळ वगैरे करून आता मी पूजा करतोय त्यानंतर मग आपण जेवण करूया तर आज आमच्याकडे हिरव्या वाटाण्याचं खिचडी भाताचा जो की मी या करतलंय त्यानंतर बाकीची उर्वरित कामं म्हणजेच व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोडसाठी वायफायला जाणार तर चला मग खिचडी भात करूया आणि आपण जाऊया आज ढेर सारे कोंबचे गावलेले आहेत अर्धे काका आणले आणि अर्धे मम्मी तर सगळा रेडी ठेवलाय टमॅटो कांदा लसूण हिरवे वाटाणे हे सगळे मसाले आणि कुकर आता पटकन खिचडी भात करून घेऊ कुकर लावून घेऊया म्हणजे मम्मी 3 शिट्टी झाल्यानंतर बंद करी आणि आज उशिराच जेवू कारण की जेवण माझं संध्याकाळी उशिरा केलेले मी त्याच्यामुळे तर मम्मीकडे कापाची प्लस असली काय टायकाळा ना टायकाळाची भाजी करता पहिले असेच करीत कापवणे म्हणते का कापवणे गरम असता काय हे उकळलं चला तर मंडळी जेवण करून घेते भेटायला लवकरच एक नवीन व्हिडिओ करतो पर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर